हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रोफेसर अनघा वैद्य. माझ्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज ज्या पुस्तकाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे किंवा जे पुस्तक मी वाचून माझं झालं त्याबद्दलची एक माझी प्रतिक्रिया देणार आहे आणि जे कोणी उत्तम वाचक आहेत त्यांना एका चांगल्या पुस्तकाची माहिती मिळावी ह्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करते आहे. आज ज्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ते पुस्तक म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्यावर आधारित असलेली कादंबरी म्हणजेच कर्मयोगिनी आणि त्याच्या लेखिका आहेत विजया जहागीरदार आणि हे पुस्तक आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांचं. साधारणतः 2020मध्ये याच्या लेखिका विजया जहागीरदार यांचं निधन झालं, पण त्यांनी ही जी साहित्यकृती इकडं लिहिलेली आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये अहिल्याबाईंचं संपूर्ण आयुष्य, त्यांना इंदोर संस्थान सांभाळताना करावा लागलेला संघर्ष, करावा लागणारा त्रास, मुलाचा आणि नवऱ्याचा काहीही म्हणावा इतका पाठिंबा, प्रेम त्यांना कधीच मिळालेलं नव्हतं. पण सासू सासरे, त्यांच्या नणदा इतक्या चांगल्या होत्या की त्या घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या आधारावर ही बाई कशी लढली, कशी जगली ह्याचीच गोष्ट आपल्याला इकडं बघायला मिळते. हे पुस्तक नेमकं कसं आहे हे आपण आता एक एक पानं बघत जाऊया. आणि हे पुस्तक मी तर म्हणेन तुम्ही सगळ्यांनी मिळवून जरूर वाचा. तुम्ही जिथे कुठे राहता तिथे एखाद्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला मिळू शकेल, एखाद्या बुक डेपोमध्ये मिळू शकेल किंवा आजकाल ऑनलाईन पुस्तकं देखील आपल्याला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती अवेलेबल असू शकतात. हे पुस्तक मी ऑनलाईनच घेतलेलं होतं फ्लिपकार्टवरून आणि साहजिकच ह्याच्या अगदी काही लिमिटेड कॉपीज अवेलेबल होत्या आणि हे मला त्याच्यावरनं मिळालेलं आहे. तर हे पुस्तक कसं आहे हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये एक एक करत बघत जाऊया. सर्वप्रथम इथे आपल्याला बघायला मिळतोय विजया जहागीरदार यांचा फोटो. या लेखिका आहेत त्यांचा जन्म, स्मृतिदिन आणि त्यांची एकंदर साहित्यकृती किती आहे, कुठल्या कुठल्या पुरस्कार त्यांना मिळालेले होते हे आपल्याला बघायला मिळतं. आणि मध्य प्रदेश साहित्य परिषदेचा कृती पुरस्कार त्यांना ह्या पुस्तकाकरता देण्यात आलेला होता. कारण अहिल्याबाई होळकरांचं आयुष्य जवळपास त्यांनी 400 ते 450 पानांमध्ये मांडलेलं बघायला मिळतं. नंतर आपण बघणारच आहोत की त्यांनी याकरता किती अभ्यास केलेला होता ते. इथे आपण बघू शकता सांस्कृतिक मंत्री मध्य प्रदेश आणि सचिव ह्यांच्या अंतर्गत हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. त्याचबरोबरीनं इथे आपल्याला बघायला मिळतं की अभिप्राय लोकांचे आलेले आपल्याला बघायला मिळतात. तरुण भारत, लोकसत्ता, सकाळ, विवेक अशा वेगळ्या वेगळ्या असलेल्या दैनिकातून किंवा वर्तमानपत्रातून आलेल्या गोष्टी आणि त्याचे अभिप्राय इथे आपण बघू शकता. आणि हे मूळ पुस्तक आहे कर्मयोगिनी, मेहता पब्लिशिंग हाऊस यांचं. साहित्यगाथेतील तेजस्वी पर्व, कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे यांना त्यांनी हे अर्पण केलेलं आहे पुस्तक. आणि यानंतरच्या आतल्या पानावरची ही जी माहिती आहे अथ श्री देवी अहिल्या ही मात्र प्रत्येक वाचकांनी हे पुस्तक वाचण्यापूर्वी वाचावी अशीच आहे. कारण अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांच्यावर असणारे संस्कार, त्यांचं राहणीमान, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा करारी स्वभाव, त्यांची मुत्सद्दी राजकारणी वृत्ती कशी होती याबद्दलची अतिशय सुरेख माहिती इथं आपल्याला बघायला मिळते. कारण प्रत्येक पुस्तक वाचताना त्याची प्रस्तावना वाचणं हे फार गरजेचं आहे. स्वतः विजया जहागीरदारांनी इथं जे लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं हे आपण बघूया. आणि हे आहे अहिल्याबाईंच्या जीवनातील आलेल्या प्रमुख व्यक्ती आणि नातेवाईक. एकंदर इथे आपल्याला पुस्तकामध्ये बघायला मिळतं की ज्या कोणी व्यक्तिरेखा इथं आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्यांची माहिती सविस्तरपणे इथे दिलेली आपल्याला बघायला मिळते. होळकरांचं आणि अहिल्याबाईंचं नातं कसं जुळलं, त्याचबरोबरीनं अहिल्याबाईंचा नवरा, त्यांची मुलगी, सून, त्यानंतर त्यांचा जावई, त्यांचे सासू सासरे, त्यांच्या नणदा सगळ्यांची माहिती आपल्याला इथं बघायला मिळते. खास करून अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत जे पेशवे झालेले होते त्या पेशव्यांची सुद्धा माहिती आपल्याला इथं बघायला मिळत जाते. आणि इथून हे पुस्तक इथे सुरू होतं. साधारणतः 400 ते 450 पानाचं हे पुस्तक आहे. पण एखादं पुस्तक वाचताना आपल्याला खूप छान वाटतं, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागचा अभ्यास किती असतो हे आपण आता बघूया. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. एक हे पुस्तक लिहिण्याकरता, एक ही कादंबरी लिहिण्याकरता जवळपास इतके सगळे ग्रंथ आणि इतकी सगळी पुस्तकं, कालसूची आणि अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास लेखिकेला करावा लागलेला आपल्याला बघायला मिळत जातो. तुम्ही बघू शकता त्या काळातल्या
प्रत्येक नातेवाईकांचा, प्रत्येक व्यक्तींचा इतिहास, त्यांचा जन्म, मृत्यू, कारस्थानं, युद्ध, लढाई, त्याचबरोबरीनं त्यांचा असलेला एकंदरीत राज्यकारभार, ह्या सगळ्याची माहिती इथे आपल्याला बघायला मिळते. कारण अभ्यासपूर्ण पद्धतीनं जहागीरदारांनी लिहिलेली ही कादंबरी आहे आणि म्हणूनच ही कादंबरी मला जास्त भावली. ह्याचं कारण काय? एकतर ह्याचे शब्द, संवाद, अनुवाद, अलंकार अतिशय सुंदर आहेत आणि ह्या पुस्तकाची एक महत्त्वाची खासियत म्हणजे ह्या पुस्तकाच्या मध्ये जे शब्द आपल्याला त्या काळचे कळलेले नाही आहेत त्याचा आत्ताच्या प्रमाण मराठीमध्ये त्यांनी खाली भाषेत अनुवाद देखील केलेला आपल्याला बघायला मिळतो. कर्मयोगिनी म्हणजे भारतीय इतिहासातून उपेक्षित राहिलेले सोन्याचे पान. कर्मयोगिनी म्हणजे लखलखीत पराक्रमाची, शौर्याची धगधगती गाथा. कर्मयोगिनी म्हणजे एका अखंड अंतर्बाह्य युद्धाशी पुरुषार्थाने घेतलेली झुंज. कर्मयोगिनी म्हणजे अहिल्याबाई म्हणजेच मूर्तिमंत दया आणि क्षमा. कर्मयोगिनी म्हणजे या भारतभूमीवर अलोट प्रेम करणारी जगन्माता. आणि हे पुस्तक आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांचं. इथे मोबाईल नंबर एक तुम्हाला दिसेल, त्यानंतर ISBN नंबर आहे, चरित्र कादंबरी आहे ही, त्यांची वेबसाईट आहे. एकतर तुम्ही फोनवरनं मागवू शकता, ऑनलाईन घेऊ शकता, तुमच्या जवळपासच्या एखाद्या ग्रंथालयात तुम्ही बघा किंवा बुक डेपोमध्ये चौकशी करा. पण सर्व वाचकांना माझी नम्र विनंती आहे की हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा. कारण आपल्या प्रत्येकांनाच माहिती आहे की स्त्रियांचं कर्तृत्व, स्त्रियांचा पराक्रम हा इतका प्रचंड मोठा आहे की त्यांनी शत्रूंना सुद्धा आपल्यासमोर नतमस्तक केलेलं आहे. अशीच एक वीरांगना, अशीच एक रणरागिणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर. तर ह्या पुस्तकाची मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा आणि हे पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचवायचा प्रयत्न करा. कारण हे पुस्तक जर का तुम्ही वाचलं तर केवळ तुमच्यापुरतीच नाही तर तुमच्या ओळखीच्या अनेक लोकांच्यापर्यंत तुम्ही याची माहिती नक्कीच पोहोचवू शकाल. कर्मयोगिनी पुस्तकाची माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे पुस्तक मिळवून जरूर वाचण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. बाय बाय.